98% जण असे आहेत ना माझ्या प्रोफाईलवर आणि माझ्या युट्यूबवर, फक्त व्हिडिओजला व्ह्यूज देऊन जात आणि सबस्क्राईब करत नाही, फॉलो करत नाही. असं नका करू. छोटे कॉन्टेंट क्रिएटरला पण सपोर्ट करत जा. मी कॉन्टेंट लाडू 4 मंथ्सची होती तेव्हापासून क्रिएट करतेय. अजूनपर्यंत मला एकदम बिलकुल पण व्यवस्थित रिस्पॉन्स भेटत नाहीये, सपोर्ट भेटत नाही. तुम्हाला तुम्हाला ना सवय पडलेली एकदम खूप असे नाही का देखावा करून कॉन्टेंट बनवता, आमचं असं, आमचं तसं, आमचं हे, आमचं ते. त्यांनाच तुम्ही सबस्क्राईब करता, फॉलो करता. छोटे कॉन्टेंट क्रिएटर जे मिडल क्लास फॅमिली आहे, जे कॉन्टेंट हौशीने बनवतात, एकदम हौशीने सगळ्या गोष्टी करतात, त्यांना तुम्ही सपोर्टच करत नाहीये. तर इथपर्यंत आलाच असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन जातच असाल, व्ह्यूज देत असाल, तर प्लीज फॉलो करून जा, सबस्क्राईब करून जा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. छोट्या कॉन्टेंट क्रिएटरला सपोर्ट करा प्लीज, ही माझी विनंती आहे तुम्हाला. इथून पुढे मी तुम्हाला लाडूची रुटीन सांगते. इथे लाडू मस्त दही खाऊन घेतली होती. दही खाल्ल्यानंतर आहे ना मस्त दुपारची झोपून घेतली. झोपल्यानंतर अंघोळ पाणी वगैरे करून तिला झोपवलं. संध्याकाळी तिला मस्त हिरवी मुगाची डाळ आहे ना त्याचे कटलेट बनवले. तिच्या पप्पांनी खाऊ घातली. खात होती चांगली म्हणून तिच्या अंगावरनं मी घास उतरवून घेतला. घास उतरल्यानंतर आम्ही थोडंसं संध्याकाळी माझी ती साडी घेतली होती तुम्हाला बोलली की नाही, त्याचं ब्लाऊज शिवायला टाकू म्हटलं. ब्लाऊज शिवायला टाकायला गेली, पण ब्लाऊजवाले काही नव्हते. रात्री तर यांची बॉक्सिंग चालू होती सॉक्समध्ये हात घालून. पाहिलं का यांची बॉक्सिंग कोणत्या लेवलची आहे. आणि तिचे पप्पा म्हणत होते हिला पण बॉक्सिंग कर, मम्मीला पण. मी कशाला बॉक्सिंग करू, बाप लेकी खेळा ना. ह्या दोघांना काही काम नाही. हा तिला वेगळंच काहीतरी शिकवतो आणि ही वेगळंच काहीतरी शिकते. मग मी म्हटलं चल लाडू मी तुला काहीतरी वेगळं शिकू दे, मग मला पप्पी दे म्हटलं. आता मॅडम बघा किती मस्तपैकी मग मला पप्पी देईल. मस्त डोकं आदळते मला आणि पप्पी द्यायला येते. हे पहा आमची पप्पी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.